मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. कर्ण. भाग 1. आज मला थोडं बोलायचं आहे. मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील, म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली. पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं. जेव्हा जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात, तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही, कारण मला चांगलं माहीत आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्त्वचिंतक नाही. माझ्यापुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून, आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता. अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठसून भरले आहेत, असा एक भाता. आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावयाचा आहे. स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण, अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत. आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे, आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे, तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविलवाने दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके, कसे तरी कलाहीन वाटणारे, अगदी सर्वच्या सर्व बाण, आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत. जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहेत. धरणी तलावरील यच्चयावत मातृत्वाकडून आज मला त्यांचं खरोखरं मोल ठरवून घ्यायचं आहे. पृथ्वी तलावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्यांचं खरोखरं स्थान ठरवून घ्यायचं आहे. जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्यांची परीक्षा करून घ्यायची आहे. जिव्हाळ्याच्या प्रेमसरींनी ओतंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्यांचं खरोखरं मूल्यमापन करायचं आहे. आतून, अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडं मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो. जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपवण्याचा प्रयत्न करतो, तो वायूच्या सुसाट झोतानं अग्नीची ज्वाला विझवण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच भडकत जाते. तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो, सांग कर्णा, तुझी जीवनकथा आज सर्वांना सांग. आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी, अशीच आजची परिस्थिती आहे. सगळं जग म्हणतं, कर्णा, तुझं जीवन म्हणजे एक लखतर होतं. सांग, सर्वांना गरजून सांग की ते लखतर नव्हतं, तर ते जरी काटाचं तर एक तलम राजवस्त्र होतं. केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्त्र चिंध्या झाल्या. ज्याला मिळेल त्यानं आपल्या पेशीवर हव्या तशा टांगल्या, आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो? कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकराळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणानं झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाचं होतं काय, ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे, नीट कान उघडे ठेवून ऐकू दे. वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि अगदी दुसऱ्याच क्षणी त्या तितक्याच सहजपणं आणि निष्काळजीपणं सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदागदा हलवून सोडेल काय? आहे का तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य? विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांचा नितांत विश्वास आहे, ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं, अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल. ही काय केवळ कथा आहे? ते एक महान सत्य आहे, आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं. ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं, उगवत्या सूर्यदेवांसारखं. कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे मधुर चषक असावेत, नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत, स्त्री पुरुषांची आवेगपूर्ण आलिंगनं असावीत, क्षणभंगूर जीवनाची जाणीव कुठंतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी. मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवनकथेत असले मद्याचे चषक नाहीत, मनाला हळुवारपणं गुदगुल्या करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत. तिच्यात आहे केवळ संग्राम, निरनिराळ्या भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम. प्राणपणानं लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक. मी माझी कथा आज केवळ माझ्याच समाधानाकरता सांगतो आहे. माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही, म्हणून माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे. पण माझी ही संग्रामकथा संगतवार कशी सांगावी हीच आत्ता माझ्या पुढची खरी अडचण आहे. कारण
कडाडणाऱ्या विजेचा कानठाळा बसवणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इतस्त धावू लागतात, तशा अनेक घटना आत्ता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावतायत. त्यांची संगतवार रचना कशी करावी ते माझं मलाच सुचेनासं झालं आहे का कुणास ठाऊक. पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभे आहे ती गंगा मातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली चंपानगरी. चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे. त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतींचं अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धपाधप उड्या घेऊन धावू लागतात. कोणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात, तर कोणी म्हणतात त्या बकुळ फुलांसारख्या आपला सुगंध मागत दरवळत ठेवणाऱ्या असतात. पण मला मात्र ते कधीच पटत नाही. आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात. त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागं ठेवूनच जातात. निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत. चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठवलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असाच ठसा आहे. माझ्या जीवन प्रवासातील ते सर्वात शांत आणि हवहवसं वाटणारं आश्रयस्थान आहे. काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात. मला माहीत आहे माझं जीवन तसं मंदिर मुळीच नाही. असलंच तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे. गंगामातेच्या विशाल आणि रमणीय तीरावर वसलेलं ते एक छोटंसं गाव आहे. आहे कसलं? होतं.